कल्याण डोंबिवलीच्या हर्षला चौधरी यांनी दुसऱ्यांदा नगरसेविका होण्याचा बहुमान मिळवत आता त्यांची 3 फेब्रुवारी रोजी महापौरपदी वर्णी लागणार आहे। मात्र त्या अगोदर नगरसेविका हर्षला चौधरी यांनी पुढील कार्यकाळात यशस्वी होण्याकरता भिवंडी तालुक्यातील माहेरील शेरेकरपाडा शेजारील पडगा हद्दीतील कुंभेरी नदीजवळ असलेले प्रसिद्ध स्वयंभू कुंभेरेश्वर महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले। यावेळी त्यांना शिंदे सेनेचे आमदार शांताराम मोरे, स्वरूपानंदजी महाराज, विष्णू चंदे, सरपंच सायली पाटील, पंडित शेठ पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या। नेहमीच या ठिकाणी दोघंही येत असतात या ठिकाणी आणि वास्तविकरित्या कुंभेरेश्वराच्या महादेवाच्या आशीर्वादानंच त्यांनाही माहिती आहे की त्यांच्या देवाच्या भगवंताच्या आशीर्वादानंच आज त्या एक उच्च पदासाठी त्यांची नियुक्ती होत आहे। मी प्रथमतः देवाच्या कृपा आशीर्वादाने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचं कुंभेरेश्वर महादेव मंदिराच्या संस्थानामार्फत सुद्धा त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांना पुढच्या वाटचालीसाठी की भगवंत त्यांच्या सदैव पाठीशी उभा राहील। त्याचबरोबर आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेजी हेही त्यांच्या पाठीशी सदैव उभे आहेत आणि भविष्यामध्ये त्यांच्या हातून चांगलं असं कार्य घडेल असं आम्हाला या ठिकाणी प्रथमदर्शनी वाटत आहे। ताई खूप तसं मेहनती आहेत आणि त्यामुळं कल्याण डोंबिवलीचा विकास करण्यासाठी त्या सक्षम आहेत असं मला वाटत आहे। बरोबरच त्या उच्च शिक्षित ऍडव्होकेट असल्यामुळे सुद्धा त्यांना बऱ्याच प्रमाणात नॉलेजही आहे आणि दुसरं म्हणजे की त्या दुसऱ्यांदा नगरसेविका असल्यामुळं त्यांना कामाचा देखील भरपूर अनुभव आहे। त्यांना मी सुरुवातीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी आमच्या हर्षला चौधरी यांना जो मान आज साहेबांच्या माध्यमातून जो मिळाला, आमच्या पडगा गावासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। कारण यांची जी नाळ आहे ती आमच्या पडग्या गावाशी जुळलेली आहे। त्याच्यामुळे आम्हाला सर्व पडगावासियांना याचा खूप आनंद आहे आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा मी मनापासून आभार मानेन की आमच्या एका महिलेला त्यांनी आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं महापौर पद बहाल केलं, त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून आभार आणि पुढच्या वाटचालीस मी ताईंना खूप खूप शुभेच्छा देतो। मी या भगवंताच्या ठिकाणी उभी आहे, कुंभेरेश्वर महादेव मंदिराची इथे उभी आहे। भगवंताचा पण आशीर्वाद आहे, त्यासाठी मी भगवंताचे आशीर्वाद घेते आणि जो महापौराचा मला जो पदभार देणार आहात 3 तारखेला ऑफिशियली तेव्हा डिक्लेअर होणार आहे। पण या ठिकाणी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, आमचे आमदार शांताराम मोरे साहेब, आमचे प्रकाश पाटील साहेब, स्वामीजी, विष्णू चंदे साहेब, सरपंच मॅडम आहेत। इथे जे आहेत ऍक्च्युअली बोलायला गेलं तर मी इथली स्थानिकच आहे, शेरेकर पाड्यासाठी माझा इथे जन्म झालेला आहे असं पकडाल। पण आज आम्हाला महापौर पदाचा जो चार्ज दिला जातोय त्यासाठी मी याचं श्रेय मी पूर्ण महायुतीला देते। त्यासाठी आम्हाला महायुतीने भरपूर सपोर्ट केलेला आहे। शिवसेना, भाजपा, रिपाई, मनसे यांनी आम्हाला हा सपोर्ट केला आहे आणि हा पदभार सांभाळण्यासाठी सगळ्यांनी जो मला सपोर्ट केला आहे त्यासाठी मी सगळ्यांचा धन्यवाद करते आणि पक्षाचे धन्यवाद करते जो माझ्यावरती विश्वास ठेवला आहे। त्या विश्वासाला कुठेही मी गालबोट लावून देणार नाही, एवढंच मी सांगू इच्छिते।